मनोहर नायकवडी हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून चाफळकडे गेले होते। काम आटपून ते परत घरी वाळवा इथं जात होते। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासावडे टोल नाक्यावर पोहोचले त्यावेळी प्रियंका जाधव यांनी माझी गाडी चुकली आहे, मला कराडमध्ये सोडा, अर्जंट काम आहे असं सांगून लिफ्ट मागितली। पुढे काय झालेले आहे पहा। चॅनलवर नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। माणुसकी म्हणून नायकवडी यांनी या महिलेला मदत केली। दोघेही दुचाकीवरून कराडकडे येत होते। महामार्गावर येथील पंकज हॉटेल समोर आले असता पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनानं दुचाकीला धडक दिली। ही धडक एवढी जोरात होती की नायकवडी हे गाडीसह बाजूला पडले तर प्रियंका या महामार्गावरच पडल्यामुळे वाहनाचं चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या। अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली, मात्र धडक देणारं वाहन अपघातस्थळावरून पसार झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। आजकाल अपघाताचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे। साताऱ्यातील कराडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे।